ओल्या जवल्याचे वडे बनवून खाऊ शकतो. तर पाणी पिळायचं, पाणी पूर्ण काढून टाकायचं. त्याची पात, कोथिंबीर आणि चांगलं असं मिक्स करायचं. आणि असं हातावर पण असे बघा, असे हातावर असे मधला पहिला चांगला भाजतो हे बघा. नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ओल्या जवल्याचे वडे कसे बनवतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण नॉर्मली आपण ह्या ओल्या जवल्याची भाजी बनवतो, पण कधीतरी चटपटीत जसं खायचं मन आलं तर आपण असे वडे, ओल्या जवल्याचे वडे बनवून खाऊ शकतो. तर आता हे बघा, हा मी जवला आणलाय. तर हे बघा, याच्यामध्ये बारीक बारीक अशी मच्छी आहे. ती आता आपण ना म्हणजे असं सगळं साफ करून घेणार. चांगलं सर्व असं मिक्सिंग ना, हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मासे असे दिसतात. ते सगळं चांगलं साफ, पुढे दोरा वगैरे असेल तर सर्व मी साफ करून घेणार आणि चांगलं स्वच्छ धुवून घेणार. तुम्हाला मग मी दाखवतो. हे बघा, आता मी चांगलं हे स्वच्छ धुवून घेतला जवला. आता हे बघा, आता चांगलं हे पाणी आहे ना, चांगलं निथळून घ्यायचं. हे बघा, असं सगळे म्हणजे छोटे छोटे मासे वगैरे काय असते ते सर्व काढून घेतले. आणि हे बघा, आणि असं चांगलं घट्ट पाणी पिळायचं, पाणी पूर्ण काढून टाकायचं. हे बघा असं, हे बघा असं कोरडा करायचं. याच पद्धतीने असं हे बघा, असं पूर्ण पाणी काढायचं. तर बाकीचा सर्व जवला मी असाच हे करून घेते, पाणी सर्व काढून घेते. बाकीच्या जवला चांगला स्वच्छ निवडून धुवून घेतला, पाणी पण त्यातलं काढून टाकलं. आणि बघा, त्यासाठी लागणारं साहित्य बघा, 1 टोमॅटो, तांदळाचं पीठ, कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, 20 लसूण पाकळ्या, थोडंसं 1 इंच आलं, आपला मालवणी मसाला, हळद, मीठ आणि बेसन, तेल, एवढ्याच साहित्याने बनवून रेसिपी तयार होणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र घ्यायचं मिक्स करून, आणि नंतर मग लास्टला जवला टाकायचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हवं असल्यास लिंबू टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करायचं. हे बघा, असं सगळं पाणी जरा पण टाकायचं नाही, कारण जवला हा जरा ओला असतो, टोमॅटो वगैरे असतं, त्याच्यामुळे पाणीचा जराही वापर नाही करायचा. आणि थोडंसं तेल टाकायचं. हे बघा, थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा. आता हा माझा चमचा छोटा आहे, 1च चमचा टाकायचा. आणि हे बघा, आणि टेस्ट करून बघायचं, आपल्याला मसाला वगैरे किती जर कमी झाला असेल तर ऍड करायचं, मीठ वगैरे. हे बघा, प्रकारे हे मिश्रण आपलं रेडी झालं. आता मी 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवते आणि वडे करायला घेते. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, असं बॅटर सगळं झालं पाहिजे. हे बघा, हे असं हातावर पण असे बघा, असे हातावर असे थापून घ्यायचे. हे बघा, आणि जरा चपटेच ठेवायचे, म्हणजे ते चांगले शिजले जातात. हे बघा असे, आणि हे असे ठेवून घ्यायचे. आणि आता आपण तेल ऑलरेडी टाकलं होतं, पण थोडंसं आता साईडने टाकून घ्यायचं. आणि 5 मिनिटं चांगलं एक साईड चांगली खरपूस भाजून घ्यायची. आता हे बघा, आता आपण 5 मिनिटं झाली. आता आपण ना पलटून घेऊ. मधला पहिला चांगला भाजतो. हे बघा, भाग असा कलर आलाय बघा. असे पलटून घेऊ. एक साईड चांगली भाजली, आता दुसरी साईड भाजून घेतो. हे बघा, अशा प्रकारे बघा आपलं हे पहिली बॅच बघा चांगली खरपूस तळून झाली. आता हे मी साईडला जरा तेल निथळायला ठेवते. हे बघा, हे बघू शकता. हे बघा, हे बघा पूर्ण खरपूस असे तळून झाले.
आता हे मी टिश्यू पेपरवर काढून घेते आणि मग दुसरी बॅच फ्राय करायला ठेवते. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हे मी काढून घेते. टिश्यू पेपरवर मी काढून घेतले. आता मी दुसरी बॅच ठेवते. अशा प्रकारे ओल्या जवल्याचे वडे बनवून तयार झाले. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.